हॅलो स्टुडंट्स, युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येणाऱ्या आपल्या MPSCच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत, जसं की राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असा घटक जो आहे तो आहे चालू घडामोडींचा. आणि त्या चालू घडामोडीमध्ये वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत. त्याच्यामधला एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे बघा, चर्चेतले पुरस्कार. त्याच्या संदर्भात आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण या परीक्षांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते आपण डिस्कस करतोय. तर आजच्या सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये आपण हे वेगवेगळे पुरस्कार डिस्कस करणार आहोत. तर आपलं हे जे युनिक अकॅडमी ठाण्याचं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून लेक्चर सुरू झाल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. बघा, आता इथे आपल्याला जे पुरस्काराचं एक नाव दिसतंय, प्रिट्झर पुरस्कार. मी म्हटलं की वेगवेगळे पुरस्कार किंवा अवॉर्ड्स आपल्या एक्झामसाठी महत्वाचे आहेत. त्याच्यामधला एक महत्वाचा पुरस्कार आहे प्रिट्झर पुरस्कार. आता कुठलाही पुरस्कार म्हटलं की त्याच्यात 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे हा पुरस्कार कोणत्या फील्ड मधला किंवा कोणत्या क्षेत्रामधला आहे. दुसरं, हा जो पुरस्कार आहे, आता समजा 2024 चा पुरस्कार आहे, हा कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. तर या 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी असतात. तर आता पहिल्यांदा आपण या प्रिट्झर पुरस्काराविषयी बघूयात. 2024 चे विजेते कोण आहेत ते सुद्धा आपण या संदर्भात बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात प्रिट्झर पुरस्कारांपासून. बघा, वास्तुशास्त्रातील अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार समजला जातो प्रिट्झर पुरस्कार. आर्किटेक्चर याच्यामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो. वेगवेगळे आर्किटेक्चरल डिझाईन्स असतील, स्ट्रक्चर असतील, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये जे कोणी उत्कृष्ट कामगिरी करतात, जे आर्किटेक्ट आहेत, ज्यांनी चांगलं डिझाईन केलेलं आहे, ज्यांनी काही स्ट्रक्चर्स उभी केलेली आहेत, त्यांना पुरस्कार दिला जातो. यालाच नोबेल प्राइज ऑफ आर्किटेक्चर असंही म्हणतात. आपल्याला नोबेल प्राइज माहिती आहे, हायेस्ट प्राइज मानलं जातं वेगवेगळ्या क्षेत्रामधलं. जसं सायन्समध्ये नोबेल प्राइज एक अतिशय मानाचं असतं, तसं आर्किटेक्चरचं नोबेल असं या प्रिट्झर पुरस्काराला म्हटलं जातं. तर या 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. नोबेल प्राइज ऑफ आर्किटेक्चर आहे, प्रिट्झर अवॉर्ड वास्तुशास्त्रातील अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. तर आता बघा, हा जो प्रिट्झर पुरस्कार आहे, 2024 चा प्रिट्झर पुरस्कार एका आर्किटेक्टला, म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ आर्किटेक्टला मिळालेला आहे. जपानी आहेत, त्यांचं नाव तुमच्या एक्झामसाठी महत्वाचं आहे, रिकेन यामामाटो. हे जपानी आहेत, जपानी आर्किटेक्ट आहेत, वास्तुशास्त्रज्ञ आहेत. त्यांना 2024 चा प्रिट्झर पुरस्कार मिळालेला आहे. मग जेव्हा आपण या पुरस्काराविषयी बघतो तेव्हा आपल्याला 2 ते 3 गोष्टी क्लिअर होतात. कुठल्या क्षेत्रातला पुरस्कार आहे, त्याचबरोबर कोणाला मिळालेला आहे, तर तो रिकेन यामामाटो यांना मिळालेला आहे. तर ही महत्वाची गोष्ट आहे. याचबरोबर आता इथे एक महत्वाचं नाव तुम्हाला मी सांगतो, बाळकृष्ण दोशी. हे भारतीय आर्किटेक्ट होते, वास्तुशास्त्रज्ञ होते. यांचं मागच्या वर्षी निधन झालं होतं, 2023 मध्ये निधन झालं होतं. त्यांना सुद्धा हा प्रिट्झर पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपल्या एक्झामसाठी एक महत्वाची गोष्ट आहे बघा, कुठल्या भारतीय व्यक्तीला किंवा कुठल्या इंडियनला आतापर्यंत असा अवॉर्ड मिळालेला आहे का? येस, मिळालेला आहे. बाळकृष्ण दोशी यांचं निधन झालं होतं मागच्या वर्षी, त्यांना सुद्धा प्रिट्झर पुरस्कार मिळालेला होता. तर आता आपल्याला या प्रिट्झर पुरस्काराच्या संदर्भात त्याचा करंट सिग्निफिकन्स कळलं, कुठल्या क्षेत्रातला पुरस्कार आहे ते सुद्धा क्लिअर झालं. चला, अशाच पद्धतीने पुढचा एक महत्वाचा पुरस्कार आहे तो आपण बघणार आहोत, ॲबेल पुरस्कार, ॲबेल अवॉर्ड. तर हा सुद्धा अतिशय प्रतिष्ठित प्रेस्टिजियस असा अवॉर्ड मानला जातो. मग आता इथे परत 2 महत्वाच्या गोष्टी येतात. एक तर 2024 ला कुणाला मिळाला आणि याचं फील्ड किंवा क्षेत्र. तर हा जो ॲबेल पुरस्कार आहे, ॲबेल अवॉर्ड, हा कोणत्या क्षेत्रातला आहे ते आपण बघूयात. गणितातला अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. जसं आपण नोबेल बद्दल मगाशी म्हटलं होतं, नोबेल अवॉर्ड जे आहेत हे सायन्स मधल्या ज्या कॅटेगरीज आहेत, जसं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, या 3 कॅटेगरीमध्ये नोबेल अवॉर्ड दिला जातो. पण गणित, मॅथ्स मध्ये नोबेल मिळत नाही. तर याला ॲबेलला अल्टरनेटिव्ह नोबेल असं सुद्धा म्हटलं जातं. मॅथ्स मधलं नोबेल, अल्टरनेटिव्ह नोबेल, कारण मॅथ्स या फील्डमध्ये नोबेल मिळत नाही. मग ॲबेलला अल्टरनेटिव्ह नोबेल किंवा मॅथ्सचं नोबेल असंही म्हटलं जातं. गणितातलं नोबेल, क्लिअर कट गोष्टी आहेत, गणितामधलं नोबेल. तर हा जो ॲबेल अवॉर्ड आहे, हा ॲबेल अवॉर्ड 2024 ला मिळालेला आहे एका व्यक्तीला. त्यांचं नाव इथे महत्वाचं आहे. काय बघा नाव, मायकल टॅलाग्रँड. 2024 चा
जो ॲबेल पुरस्कार आहे त्या ॲबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तीचं नाव आहे मायकल टेलाग्रँड. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर मॅथमॅटिक्स याच्यामध्ये ते गणित तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आता ही महत्वाची गोष्ट आली. मायकेल टेलाग्रँड म्हटल्यावर आपल्याला आठवलं पाहिजे 2024चा ॲबेल पुरस्कार. आणि ॲबेल पुरस्कार मॅथ्स मधला किंवा अल्टरनेटिव्ह नोबेल असं याला म्हणतात. तर या मायकेल टेलाग्रँड यांना का बेसिकली हा ॲबेल पुरस्कार मिळाला? ते मॅथमॅटिशियन्स आहेत, गणित तज्ज्ञ आहेत, हा तर महत्वाचा भाग आहे, पण का मिळाला तर ते आपण बघूयात. तर त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी एक थेरम मांडलेला आहे, प्रोबॅबिलिटी थिअरी अँड फंक्शनल अनालिसिस. या संपूर्ण याच्यासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, मॅथ्स मधला जो भाग आहे प्रोबॅबिलिटी, तर प्रोबॅबिलिटी थिअरी अँड फंक्शनल अनालिसिस यासाठी ज्यांनी मायकेल टेलाग्रँड यांनी योगदान दिलं आणि म्हणून त्यांना 2024चा ॲबेल अवॉर्ड मिळालेला आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे बघा. त्यांचं फील्ड आपल्याला माहिती आहे. आता उद्या मायकेल टेलाग्रँड यांच्यावर जो कुठला प्रश्न आला, फॉर एक्झाम्पल मायकेल टेलाग्रँड हे विज्ञान क्षेत्रातले प्रसिद्ध संशोधक आहेत असं एक स्टेटमेंट आलं तर ते चुकीचं स्टेटमेंट होईल. का तर ते आहेत गणित तज्ज्ञ. तर आपल्याला या सगळ्या लेक्चरचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने एक्झामसाठी कसा होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर मायकेल टेलाग्रँड म्हटल्यावर काय येईल? मॅथ्स, त्यांचं फील्ड आहे गणित आणि त्यांना ॲबेल पुरस्कार मिळालेला आहे 2024चा. ओके, चला नेक्स्ट एक महत्वाचा जो अवॉर्ड आहे तो थोडासा वेगळा पुरस्कार आहे, एरास्म्युस पुरस्कार. एरास्म्युस पुरस्कार. आतापर्यंत जे आपण 2 पुरस्कार बघितले, एक बघितला प्रिट्झर, तो जो आहे हा आर्किटेक्टला दिला जातो, आर्किटेक्चर साठी दिला जातो, वास्तुशास्त्रज्ञाला दिला जातो वास्तुशास्त्रामधल्या योगदानासाठी. ॲबेल आपण बघितला मॅथ्स मध्ये किंवा गणितामधल्या योगदानासाठी. हा थोडासा वेगळा पुरस्कार आहे, एरास्म्युस अवॉर्ड. तर हा जो अवॉर्ड आहे हा कशासाठी बेसिकली देतात? तर आता याच्यात त्यांनी असं म्हटलंय, मानवतेसाठी योगदान, साहित्य आधारून, लिटरेचर किंवा साहित्य म्हणजे तुमची कादंबरी असेल, तुमचे लेख असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर साहित्याद्वारे मानवतेसाठी योगदान दिलं त्याच्याबद्दल हा पुरस्कार प्रीमियम एरास्म्युस फाउंडेशन प्रदान करते. मग आता थोडस वेगळं आहे बघा. काय वेगळं आहे या पुरस्कारामध्ये? तर हा पुरस्कार मिळालेला आहे अमिताभ घोष यांना. हा 2024चा पुरस्कार अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे. हे भारतीय आहेत आणि इंग्लिश मधले लेखक आहेत. इंग्रजीमध्ये यांची अनेक पुस्तकं अमिताभ घोष यांची गाजलेली आहेत. हे भारतीय म्हणून जन्माला आले पण सध्या ते अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत अमिताभ घोष. पण इथे महत्वाची गोष्ट काय तर त्यांनी हवामान बदलाचं चित्र आपल्या साहित्यातून मांडलं. जसं मी तुम्हाला म्हटलं, एरास्म्युस अवॉर्ड जो आहे हा दिला जातो मानवतेसाठी योगदान तुम्ही लिटरेचरद्वारे, साहित्याद्वारे कसं देता. तर आता अमिताभ घोष हे प्रसिद्ध भारतीय लेखक आहेत इंग्रजीमधले. सध्या ते अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्याबद्दल पण आपण माहिती घेणारच आहोत. पण इथे एक त्यांनी इमॅजिनिंग द अनथिंकेबल म्हणजे विचाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी काहीतरी वेगळा विचार केला. म्हणजे जिथे आपण विचार करू शकत नाही तिथे त्यांनी आपली कल्पनाशक्ती वापरली आपल्या साहित्यातून आणि हवामान बदलाविषयी जनजागृती केली, असं त्या पुरस्कार देणाऱ्या संस्थेचं म्हणणं आहे. मग आता अमिताभ घोष यांची काय त्यांनी असं हवामान बदलासाठी काम केलेलं आहे तर बघा, द हंग्री टाईड ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीतून त्यांनी सुंदरबन डेल्टा किंवा सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा भारत आणि बांगलादेश मध्ये आहे सुंदरबन. तर या सुंदरबनला हवामान बदलाचा धोका आहे. आपल्याला त्यांच्या कादंबरीच्या टायटलवरून लक्षात येत आहे बघा, टाईड म्हटलंय म्हणजे काहीतरी समुद्राच्या संदर्भात आहे. द हंग्री टाईड या कादंबरीतून त्यांनी या सुंदरबनला क्लायमेट चेंज, हवामान बदलामुळे जर तिथल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तर ते सुंदरबन समुद्राखाली जाईल, त्याला धोका होईल, तिथल्या एकंदरीत इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, त्याला धोका होईल, अशा पद्धतीची गोष्ट त्यांनी मांडलेली होती. जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा वाचक वर्ग हवामान बदलाविषयी जागरूक होईल. तर अशा पद्धतीची त्यांनी आपल्या कादंबरीतून गोष्ट मांडलेली होती. सेम दुसरी एक त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे द न्यूटमक्स कर्स. याच्यामधून सुद्धा त्यांनी हवामान बदलाविषयी वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या. तर या सगळ्या त्यांच्या एकंदरीत तळमळीची दखल या फाउंडेशनने घेतलं आणि एरास्म्युस अवॉर्ड जो आहे हा अमिताभ घोष यांना घोषित झालेला आहे. तर आता मी जसं म्हटलं 2024चा पुरस्कार मिळाला अमिताभ घोष यांना.
द हंग्री टाईड या कादंबरीतून त्यांनी सुंदरबनला असलेला धोका मांडलेला होता. आणि अमिताभ घोष हे प्रसिद्ध भारतीय लेखक आहेत इंग्रजीमधले, तर त्यांच्यावर बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न येतात. तर यावर्षी सुद्धा आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे, तर मग आपल्याला त्यांच्याविषयी माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं, इम्पॉर्टंट आहे त्यांच्याविषयी माहिती घेणं, कारण त्यांना पुरस्कार तर मिळालेला आहे. तर बघा 1956 साली त्यांचा जन्म झालेला कोलकाताला. घोष म्हटल्यावर ऑब्व्हियसली बंगालच्या संदर्भात असणार आहे. त्यांचं शिक्षण डेहराडून मध्ये झालं. त्याच्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदवी मिळवली आणि पुढे ते न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले. तर त्यांनी वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेतलेली आहे. जसं द शॅडो लाईन्स ही त्यांची कादंबरी आहे. त्याला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. साहित्य अकादमीचे पुरस्कार हे भारतामध्ये अतिशय प्रतिष्ठित मानले जातात. तर त्या साहित्य अकादमी पुरस्काराने 1989 साली त्यांना गौरवलं होतं आणि आपल्या भारतीय साहित्यातला प्रसिद्ध असा पुरस्कार आहे ज्ञानपीठ, तो सुद्धा त्यांना 2018 मध्ये मिळालेला होता. म्हणजे जेव्हा आपण 2024चा हा जो त्यांचा हवामान बदलाच्या संदर्भात एरॅस्मस अवॉर्ड लक्षात ठेवतो, तेव्हा हे बॅकग्राऊंड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण अमिताभ घोष असतील किंवा रस्किन बॉन्ड असतील, अशा लेखकांवर दरवर्षी काही ना काही घटना घडतात. दरवर्षी त्यांच्यावर पुरस्कार किंवा अशा गोष्टी निमित्ताने नाव चर्चेत येतं आणि आयोग नेमका हा मुद्दा पकडतो. तर आता अमिताभ घोष यांचे हे अवॉर्ड तर आपण बघितलेच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट 2007 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट, अमिताभ घोष इंग्रजीमधले प्रसिद्ध लेखक आहेत. 2024चा पुरस्कार त्यांना, जो आपल्या करंटसाठी अतिशय महत्वाचा आहे, एरॅस्मस अवॉर्ड, हा प्राप्त झालेला आहे. चला आता या पुरस्कारांच्या नंतरचा एक अतिशय महत्वाचा असा पुरस्कार आहे, तो सुद्धा आपण बघून घेऊयात. हा आहे रोमन रोलँड पुरस्कार. रोमन रोलँड पुरस्कार. आता इथून आपण जर बघितलं असेल तर आपण साहित्याच्या संदर्भात वेगवेगळे पुरस्कार बघतोय. जसं आता अमिताभ घोष यांच्यापासून सुरुवात केलेली आहे. आता जे आपण आलेलो आहोत रोमन रोलँड पुरस्कारांच्या संदर्भात. आता बघा हा जो पुरस्कार आहे, आता हे थोडस इंटरेस्टिंग आहे. आता इथे काय झालंय, इथे बघा फ्रेंच इन्स्टिट्यूट इन इंडिया, फ्रेंच इन्स्टिट्यूट इन इंडिया हा पुरस्कार देते. पण हा पुरस्कार का देते ते महत्वाची गोष्ट आहे. बघा फ्रेंच मधलं जे मूळ साहित्य आहे, फ्रेंच मधलं जे मूळ साहित्य आहे त्याचं ट्रान्सलेशन किंवा अनुवाद तो कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही करा. फ्रेंच मधलं कुठलंही साहित्य, कुठलंही पुस्तक, कुठलीही कादंबरी, कुठलंही मासिक, हे जे आहे हे तुम्ही जर त्या वेगळ्या भाषेमध्ये केलं, भारतातली फ्रेंच इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे भारतीय भाषांमध्ये जर त्याचा अनुवाद केला तर तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो. मग आता 2024चा रोमन रोलँड पुरस्कार का चर्चेमध्ये आला, कुठल्या फ्रेंच पुस्तकाचा ट्रान्सलेशन किंवा अनुवाद झालेला आहे तर बघूयात आपण. तर आता बघा एक कादंबरी आहे ली डिव्हॅन डे स्टॅलिने. नावातून लक्षात येत आहे स्टॅलिन, जो रशियाचा हुकुमशाह होता. स्टॅलिन रशियाच्या संदर्भात त्याचं नाव घेतलं जातं. तर त्याच्या जीवनावर आधारित फ्रेंच कादंबरी होती ली डिव्हॅन डी स्टॅलिने. या कादंबरीचा बंगालीमध्ये अनुवाद झालेला आहे. फ्रेंच कादंबरी आहे, त्याचा अनुवाद बंगालीमध्ये झालेला आहे. स्टॅलिनर डिव्हॅन, स्टॅलिनर डिव्हॅन या नावाने पंकज कुमार चॅटर्जी यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर पंकज कुमार चॅटर्जी यांना रोमन रोलँड अवॉर्ड मिळालेला आहे. कशासाठी, तर त्यांनी स्टॅलिनवर आधारित ले डिव्हॅन डे स्टॅलिने हे फ्रेंच बुक होतं, त्याचं ट्रान्सलेशन केलं स्टॅलिनर डिव्हॅन या नावाने. आणि न्यू भारतीय साहित्य कुटीर ही पब्लिकेशन, हे पब्लिकेशन हाऊस आहे किंवा प्रकाशन संस्था आहे, न्यू भारतीय साहित्य कुटीर. तर पंकज कुमार चॅटर्जी आणि न्यू भारतीय साहित्य कुटीर यांना संयुक्त रीतीने 2024चा रोमन रोलँड अवॉर्ड मिळालेला आहे. कशासाठी, ट्रान्सलेशनसाठी. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जे पुस्तक आहे मूळचं, जे जोसेफ स्टॅलिन, मी तुम्हाला म्हटलं रशियाचा जो जोसेफ स्टॅलिन आहे त्याच्या जीवनावर आधारित ली डिव्हॅन डे स्टॅलिने हे जीन डॅनियल बॅलेट ॲसेट यांनी फ्रेंच मध्ये लिहिलं होतं. पंकज कुमार चॅटर्जी यांनी त्याचा अनुवाद बंगालीमध्ये केला होता. तर रोमन रोलँड प्राइज कशाच्या रिलेटेड आहे, ट्रान्सलेशन फ्रेंच वर्कचं, फ्रेंच साहित्याचं कुठल्याही भाषेमध्ये, तर ते बंगालीमध्ये झालेलं आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता याच्या पुढे जाऊन अतिशय महत्वाचा असा पुरस्कार
ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मी परत परत म्हणतोय, तुम्ही मागच्या काही वर्षातले पेपर जर बघितलेत तर इंटरनॅशनल बुकर या पुरस्कारांवर तुम्हाला प्रश्न हमखास बघायला मिळतो. तर हा जो इंटरनॅशनल बुकर पुरस्कार आहे 2024चा, हा अतिशय महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे ते तुम्हाला सांगतो. बघा आता हा जो पुरस्कार आहे हा पूर्वी मॅन बुकर इंटरनॅशनल अवॉर्ड या नावाने ओळखला जात होता. इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड पूर्वी मॅन बुकर इंटरनॅशनल अवॉर्ड या नावाने ओळखला जात होता. आता इथे महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही भाषेतलं पुस्तक त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद, कुठल्याही भाषेतलं, जगातल्या कुठल्याही भाषेतलं पुस्तक असेल त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालं पाहिजे. ही एक पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालेलं ते आयदर UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित म्हणजे पब्लिश झालं पाहिजे. म्हणजेच इंटरनॅशनल बुकर पुरस्कार ट्रान्सलेटेड वर्क, अनुवादित साहित्यासाठी, पण ते अनुवाद कशात पाहिजे, इंग्रजीमध्ये पाहिजे. त्यासाठी हा इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड दिला जातो. मग आता 2024चा इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड मिळालेला आहे, नुकताच घोषित झालाय. कुणाला मिळालाय तर ते आपण बघूयात. तर बघा, हा जो पुरस्कार आहे जेनी एर्पेनबॅक आणि मायकल हॉफमॅन, जेनी एर्पेनबॅक आणि मायकल हॉफमॅन यांना प्रदान करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल बुकर प्राइज. आता जसं मी म्हटलं, याच्यात दोन गोष्टी असणार आहेत. एक, मूळ पुस्तक किंवा ओरिजिनल वर्क आणि त्याचं ट्रान्सलेटेड व्हर्जन, अनुवादित पुस्तक. म्हणजे याच्यातलं एक जेनी किंवा मायकेल पैकी एक वेगळ्या भाषेत असेल आणि दुसरं जे ट्रान्सलेशन आहे ते कंपल्सरी इंग्लिशमध्ये पाहिजे. तर बघा, हा जो इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड 2024चा आहे हा बेसिकली कैरोस, हे जे आहे हे मूळ जर्मन कादंबरी आहे. कैरोस ही मूळ जर्मन कादंबरी आहे जेनी एर्पेनबॅक यांची. जेनी एर्पेनबॅक यांची मूळ कादंबरी आहे कैरोस. ही आहे जर्मन भाषेमधली आणि तिचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलाय मायकल हॉफमॅन यांना. आणि हे जे पुरस्कार आहे हा दोघांना दिला जाईल, दोन्ही व्यक्तींना. म्हणजे ओरिजिनल ऑथर, मूळ लेखक आणि अनुवाद केलेल्या लेखक दोघांनाही हा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार दिला जाणार आहे. तर इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन पाहिजे, इंग्रजी अनुवाद पाहिजे त्याचा, आणि ते पुस्तक कुठे प्रकाशित झालं पाहिजे, आयदर UK किंवा आयर्लंडमध्ये. तर इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड 2024 जेनी एर्पेनबॅक यांचं मूळ कैरोस ही जर्मन कादंबरी आहे, तिचा इंग्रजीमध्ये अनुवाद मायकल हॉफमॅन यांनी केलेला आहे. तर अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची आपल्या एक्झामच्या दृष्टीने गोष्ट आहे. या बुकर अवॉर्डवर दरवर्षी एक तरी प्रश्न येतो. तर हे आतापर्यंतचे आपण महत्वाचे पुरस्कार जे आहेत हे आपल्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीचे लेक्चर्सचे आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.